झी 24 तास एक पाऊल पुढे। अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर शरद पवारांना झोप कशी लागली असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला। भास्कर जाधवांच्या मुलांच्या राजेशाही लग्नानंतर पवारांना झोप लागली नव्हती। आता अजित पवारांच्या वक्तव्यानंतर त्यांच्या झोपेचं काय झालं असा टोला देखील त्यांनी लगावलाय। शरद पवार अजूनही या प्रकरणावरती काहीच का बोलत नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील अजित पवारांच्या प्रकरणात काहीच भूमिका घेत नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे ती थेट मोठ्या पवारांवरती। पवार साहेबांना त्यांनी उद्देशून टीका केली आहे। उद्धव म्हणतात की आता पवारांची झोप कशी आहे, शरद पवारांना आता झोप कशी लागते, कारण यापूर्वी जाधवांच्या मुलांच्या शाही लग्न सोहळा बघितल्यानंतर रात्रभर झोप आली नाही अशी प्रतिक्रिया पवार साहेबांनी दिली होती। आता शरद पवारांना कशी झोप लागते, सीएम देखील या प्रकरणात काही भूमिका घेत नाही। मुख्यमंत्री आणि शरद पवार दोन्ही ज्येष्ठ नेते या संपूर्ण प्रकरणात काही भूमिका घ्यायला तयार नाहीत। त्यावरून उद्धव ठाकरेंनी दोघांवरही टीका केली आहे, त्यांना टार्गेट केलं आहे। मी अजूनही मला आश्चर्य वाटतं ते शरद पवार अजून या विषयावरती बोललेले का नाहीत। महाराष्ट्राबद्दल अत्यंत संवेदनाशील असलेले नेते म्हणून त्यांची ओळख आहे। मध्यंतरी भास्कर जाधवांच्या घरचं लग्न बघितल्यानंतर त्यांची झोप उडाली होती। आता ते कुठे उडालेत मला माहिती नाही। पृथ्वीराज चव्हाण सुद्धा हे या विषयात गप्प का त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकत नाही। मला काही हवं तेव्हा एक आदराने आणि आपुलकीने त्याने ह्या विशेषणाने संबोधतात। आज हे दादा आबा बाबा ह्या विशेषणाच्या लायकीचे राहिलेले आहेत काय? झी 24 तास एक पाऊल पुढे।